ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुभ्यो नमः। आता नमो संता साधू सज्जनासी जेने केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी देह कष्टविते स्वधर्म सांगती आचरण करोनी जीवाशी ज्ञान उपदेश सांगती जगास मूळ बीज परोपकारासाठी देह कष्टविते स्वधर्म सांगती आचरण म्हणून प्रसाद सांगे कळवळोनी लागावे चरणी संताचिया परोपकारासाठी देह कष्टविते स्वधर्म सांगती आचरण दत्ता प्रभू। जयेचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरु चरण सद्गुरुशी नमस्कार मी आता मज हृदय सद्गुरु जेने तारिला संसार पुरु तेने विशेष अत्यादरू विकावे गुरुचा हे परम गुरु दत्तात्रय जगद्गुरु दयेच्या कृपेचा अंकर हृदय माझ्या प्रगटला विनवितसे समस्तासी अल्पमती मजसी वेडे वापुडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा आता मजवरी कृपा करणे माझी बोला साहेब होणे आधी कोणी काही नेणे सकळाशी माझे दंडवत आता नमो रंगभूमिका।
आनंद समुदायाचे संतश्रेष्ठ सद्गुरू महंत मोक्षपदवासी श्री स्वामी प्रसादगण महाराज यांच्या प्रसाद गाथेतील गुरुपाठ प्रकरणातील 24व्या क्रमांकाचा सुंदर असा गोड अभंग, संतांचं वर्णन करणारा, संतांची स्तुती करणारा, संत महात्मा नेमकं जगाच्या कल्याणासाठी काय करतात याविषयी बोलत असताना संत हे परोपकारासाठी देह कष्टवितात, स्वधर्माची जाणीव करून देतात, नवे नवे त्यांना ज्ञानाचा उपदेश देऊन नेमकं आपण कोण कुठून कशासाठी आलो याची परिपूर्ण खूण दाखविणारे संत महात्मे, त्या तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करणारे संत महात्मे प्रसादगण महाराज सांगतात, सज्जन हो, मी संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आहे. तुम्ही सुद्धा संतांच्या चरणात मस्तक व्हा, जेणेकरून तुमचं आमचं कल्याण होईलच, असं या अभंगातून महाराज सांगतात. अभंगाचा प्रतिपादीविषयी सोडण्यापूर्वी आज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने तसेच श्री 108 स्वामी गंभीरवन महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री 108 महंत यदुगण महाराज यांच्या मार्गदर्शनाने मौजे सरेगाव दत्त मंदिर येथे अखंड दत्तनाम चातुर्मास सांगता सोहळा व दत्तप्रभू प्रगट दिनानिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह सोहळा या सोहळ्यातील 6व्या दिवसाची सेवा आमच्या परमभाग्याने प्राप्त झाली. या सेवेसाठी उपस्थित ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, माता पिता व तसेच कार्यक्रमासाठी सतत 7 दिवसापासून या कीर्तनरूपी सेवेसाठी कथेसाठी सहकार्य लाभले, जे म्हणजे आमचे शाहराव पाटील माऊलीकर, कमलाकर पाटील सुगावकर, तसेच आमचे बारडचे माऊली ज्ञानेश्वरजी, तसेच आनंदरावजी बोरगावकर, दत्तभक्त कीर्तनकार, आमचे लक्ष्मणरावजी बोरगडीकर, चौथ्याचं काय नाव पाठ झाले, कार्तिक महाराज आणि सुंदर असं जसं महाराष्ट्र केसरी पद विभूषित द्यावं, ज्याचं खरोखरच करावं तेवढं कौतुक आहे अशा मृदंगाचार्यांचं आमचे कानिप महाराज बोरगावकर, तसेच आमचे करंजीकर सौरभ महाराज करंजीकर, आणि या कार्यक्रमाचं अवघ्या महाराष्ट्रामध्ये जे प्रसारण माध्यम आहे YouTube चॅनल, तसेच कार्यक्रमाला सुरक्षित असं नियोजन लावणारे आमचे संशिष्ट मंडळी, श्रोते सज्जन मायबापू, हा कार्यक्रम केवळ 6व्या दिवसाचं म्हटलं की संप्रदायाचा नियम आहे. 6व्या दिवसाची सेवा संत पर असतं, 7व्या दिवसाची मागणी पर असतं. 5 दिवसामध्ये जे काही आपल्याला ज्ञानार्जन प्राप्त झालंय आणि त्याचा परिपूर्ण परिभार हे कशामुळे असेल, कोणाला द्यायचा असेल तर संतांच्या चरणाच्या समर्पित करायचा असतो. आणि भगवान प्रभू सांगतात, तुम्ही कुठलीही भक्ती करा, कोणती साधना साधा, जर संतांचं गुणगान जिथं नाहीच तर ती मला भक्ती प्राप्त नाहीच. प्रभू सांगतात, सांडोनी माझी पूजा ध्यान, संताशी घालावे लोटांगण, कोटी यज्ञाचे फळजान ते निमृतपण केले. कार्यक्रमास एखादं घर बांधा, लक्षात असू द्या, आणि त्या घरात जर संताची पाय लागले नसतील तर त्याच्यातलं मी सांगतो जे वास्तुशांतीच होत नाही असं मला म्हणायचं. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. तुम्हाला कोणत्या ब्रह्मवृंदानी कोणते मंत्र म्हणले असतील न म्हणले असतील ते तुम्हाला काही विषय नाही, पण त्या घरी संताचे चरणस्पर्श लागले तर ती वास्तू शांती होते, तीच पवित्र होते. संतांचं महत्व सांगत असताना प्रभू सांगतात, तुम्ही कोणती भक्ती करा, त्यात काही अडचण नाही, पण जिथे संतांचा उपदेश आणि संतांचं मार्गदर्शन, संतांची कृपा झालीच नाही ते कार्यक्रम सफळच नाही. दत्ता प्रभू असा धर्म नाही की त्या धर्मामध्ये संत नाही.
असा संप्रदाय नाही की त्याच्यामध्ये संतच नाही, असा धर्मग्रंथ नाही की त्याच्यामध्ये संताचं वर्णन आलेलं नाही. आणि जर त्या संप्रदायात, त्या ग्रंथात, त्या धर्मामध्ये जर संत नसतील तर तो धर्म होऊ शकत नाही, असं मला स्पष्ट मताने सांगते. दत्ता म्हणून महाराज अभंगाच्या सुरुवातीला आता नमो संता साधू सज्जनासी जेने केल्या राशी उपकाराच्या, आता हा शब्द होता. तत्पूर्वी त्या अगोदर नेमकं जे कवित्व करणारे संत महात्मे आहेत त्यांचा थोडासा परिचय करून देतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कविकर्ते किती महान आहेत आणि त्यांच्या मुखातून द्रवलेले जे शब्द आहेत ते किती महान आहेत. स्वामी प्रसादबन महाराज हे कोलंबी संस्थानचे 6वे महंत आणि त्यांची जन्मभूमी पालम. हे पालम गोदावरी क्षेत्राच्या पावित्र्यामध्ये किंवा पात्रामध्ये एक नजीक जवळच वसलेलं गाव आहे. आणि या गोदावरी मातेने आम्हाला एवढे फार महान उपकार दिले आहेत. एक, पालम क्षेत्री स्वामी प्रसादबन महाराजांचा जन्म झाला. राहेर क्षेत्री संत समर्थ बाळगीर महाराजांचा जन्म झाला. वजीरगाव क्षेत्री गोदावरीच्या काठीच स्वामी गंभीर महाराजांचा जन्म झाला. आणि त्यापासून जवळच असलेल्या खुजडा क्षेत्रामध्ये तपोनिधी आनंदवन महाराजांचा जन्म झाला. या गोदावरींचे फार आमच्यावर उपकार आहेत की त्यांनी आनंद संप्रदायाला महान महान संतांची भेट करून दिली. पालम क्षेत्रामध्ये स्वामींचा जन्म झाला आणि 4 महिन्याचा असताना माऊलीनं त्यांना टोपल्यात घेतलं आणि शेतामध्ये आम्रवृक्ष होता, मोठा आम्रवृक्ष होता आणि त्या झाडाखाली नेऊन ठेवल्याबरोबर 4 महिन्याचं बालक आईला बोलायला लागलं. 4 महिन्याचं लेकरू बोलतं का? नाही ना. आईला बोलायला लागलं, आई लक्षात घे, मी एक सामान्य नसून एक योगी म्हणून तुझ्या पोटी आलो. त्याआधी तुम्हाला शेताला आणण्याचा प्रयत्न करू नकोस, डायरेक्ट कोलंबीला माझ्या गुरुच्या घरी नेऊन सोड. की आई म्हणले, बाळ तू योगी आहेस याची अनुभूती काय, याच मला प्रमाण काय? तर त्या योग्यानं सांगितलं, हे झाडाची जी फळं आहेत ना, ही झाडाची फळं आपोआप खाली येतात आणि काही क्षणात वर ज्या ज्या जागी होते त्या त्या जागी जाऊन थांबतात. तेव्हा तू लक्षात घे की मी योगी म्हणून जन्माला आलो. ताबडतोब झाडाची पूर्ण फळं खाली आली आणि काही वेळेनं, काही क्षणात आपोआप आपापल्या ठिकाणी जाऊन पोहोचली. आईला शाश्वती पटली आणि दुसऱ्या दिवशी वडिलांच्या स्वाधीन केलं, सांगितलं कोलंबीला नेऊन सोडा. कोलंबीला आणून स्वामी रामेश्वर महाराजांच्या स्वाधीन केलं आणि त्याच बालकाचा श्री 108 स्वामी प्रसादबन महाराज म्हणून उदयास आले. अशा संत महात्म्यांचा थोडासा परिचय करून देतोच. ते किती महान होते. ते तर जीवात्म्याचे डॉक्टर होतेच, पण शरीराचे सुद्धा डॉक्टर होते. जीवाचा उद्धार व्हावा म्हणून त्यांच्या वाणीतून 1300 अभंग, 1345 अभंग अस्त्रवलेली आहेत. पण मानव देहाचं सुद्धा रोग निवारण करण्यासाठी ते महान डॉक्टर होते. त्यांच्या समोर आलेल्या माणसाची एका क्षणात, पेशंटची एका क्षणात बिमारी सांगायचे. नव्हे तो माणूस किती वाजून किती मिनिटाला मरतो हे सुद्धा सांगायचे. त्याला कोणती बिमारी झाली ते किती दिवसात दुरुस्त होते किंवा नाही. चला, समोर आलेल्या, जवळ आलेल्या, डोळ्यांना बघितलेल्या पेशंटचे कोणी रोग निदान करू शकेल याच्यात काही नवल नाही. आपल्याला त्या माणसाची कधी भेट झालीच नाही, महाराज त्या माणसाला कधी बघितलेच नाहीत. त्याच्या नातेवाईकाने किंवा तत्संबंधी व्यक्तीने जर म्हणलं महाराज आमचा पाहुणा बिमार आहे आणि त्या अर्थी त्याच्या बिमारीचं कसं होईल काय नाही, तर त्याचा रिपोर्ट इथून सांगायचं. हे शिव